तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महालेटेज न्यूज चॅनलवरती. तर तुम्ही पाहणार आहात तर आजचे काही मोठे बातम्या. तर तुम्ही पाहू शकता. तर आजच्या प्रमुख मराठी बातम्या. तर 3 जून 2026 गुजरातमध्ये भीषण एस.टी बस अपघात. दुर्दैवात महाराष्ट्राच्या 2 एस.टी बस आणि ड्रायव्हरचा अपघात होऊन 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तर बचाव कार्य सुरू आहे. म्हणजे पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या अफवा राज्यात काही भागात इंधनासाठी रांगा लागल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. मात्र पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे. तर मन्सूनबाबत इशारा. हवामान विभाग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून यंदाच्या मान्सूनबाबत काही भागात अनियमित पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यात विधान परिषद निवडणुका आणि विविध पक्षांच्या बैठका यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही उमेदवारांनी अर्जाबाबतही मोठ्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. तर भारतीय रेल्वेचा नवा लोगोमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून याबाबत लवकरच अधिक माहिती अपेक्षित आहे. तर मनोरंजन अभिनेत्री कंगना रानौत याच्या भारत भाग्य विधाता चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. तर मान्सूनची मोठी अपडेट. भारतीय हवामान विभागानुसार नैऋत्य मान्सून 4 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पावसाचे अनुकूल वातावरण तयार होत आहे. तर गुजरातमध्ये एस.टी बस. तर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी. महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. राज्यात शेतकरी आणि विविध कृषी योजनांबाबत चर्चा रंगली असून लाखो शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. तर पुण्यात आय.आय.टी क्षेत्रात खळबळ. पुण्यातील एका आय.आय.टी कंपनीला अचानक टाळे लागल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महालेटेज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठं चुकल्यास माफ करा.